जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास या तीन गोष्टी एकत्र आल्या की साधी सुरुवातही मोठ्या यशाची कहाणी बनते. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या धानोरा गुरव येथील सपना तायडे यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. कोरोना काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरातून सुरू केलेला अगरबत्ती व्यवसाय आज मोठ्या उद्योगात परिवर्तित झाला आहे. PMEGP योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळवत त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. आधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने PS ग्रुप ऑफ इंडस्ट्री उभारत आज त्या केवळ स्वतःच नाही तर गावातील अनेक महिलांनाही रोजगार देत आहे. छोट्या सुरुवातीपासून 50 लाखांच्या उलाढालीपर्यंतचा हा प्रवास त्यांच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा पुरावा आहे. ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी सपना तायडे यांची ही यशोगाथा पाहूया आजच्या वास्तविकता यशाचीमध्ये. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर गावातल्या सपना तायडे यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेत स्वतःचा उद्योग सुरू करत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी जिजाऊ सहकारी बँकेकडून 25 लाख रुपयांचं कर्ज घेऊन घरगुती उदबत्ती निर्मिती व्यवसाय सुरू केला. फक्त इतकंच नाही तर आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करत त्यांनी 40 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. एकेकाळी छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल आज 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. कसं काय उद्योगाकडे येणं झालं, नुकतंच माझं लग्न झालं होतं, 4-5 महिने झाले आणि लग्नाला 4-5 महिने होताच लॉकडाऊन लागलं. मग आम्ही 1 महिना तसाच जाऊ दिला. 1 महिन्याचा काळ हा खूप हालाकीचा होता की काहीच रोजगार नसताना घर कसं चालवायचं खूप मोठा प्रश्न पडला होता. मग मी PMEGP योजनेअंतर्गत स्वतःची केस केली 25 लाखाची. माझ्यासोबतच इतर महिलांच्या केस केल्या. 100 मशिनरी आम्ही सोबत PMEGP योजने थ्रू केल्या. त्यातून मी सर्वांना मशिनरी दिल्या, त्यांना ट्रेनिंग दिलं, माल कसा काढायचा हे त्यांना शिकवलं. त्या थ्रू आम्हाला या सर्व लोकांचा माल यायला लागला. सेंट 250 प्रकारचे शिकली. 250 प्रकारच्या सेंटपैकी स्वतःचा ब्रँड मी तयार केला. लॉकडाऊनच्या कठीण काळात सुरू झालेला हा व्यवसाय आज सपना PS ग्रुप ऑफ इंडस्ट्री म्हणून बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. या उद्योगात धूप अगरबत्ती, चंदन उदबत्ती आणि 12 प्रकारच्या अत्तराच्या उदबत्त्या तयार केल्या जातात. या उत्पादनांची विक्री जिल्ह्याबाहेरही केली जाते. त्यांच्या या कामगिरीबद्दल सपना तायडे यांना राज्यस्तरीय डॉक्टर पंजाबराव देशमुख उद्योग भूषण पुरस्कार आणि तेजस्विनी नवउद्योजिका पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे. मी माझं PS म्हणून एक ब्रँड तयार केला. त्यात मला त्या PS मध्ये मी 6 प्रकारचे PS कस्तुरी, PS पंखुडी, PS चंदन आणि असे वेगवेगळे ब्रँड तयार केले आणि ते छोट्या मोठ्या दुकानात द्यायला लागली. छोट्या मोठ्या दुकानात देता आता मोठ्या ऑर्डर यायला लागल्या. आता हा वेळ असा झाला की अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर इतर जिल्ह्यात सुद्धा माझा माल जातो आणि माझ्या अगरबत्तीला खूप जास्त डिमांड आलेला आहे. सपना तायडे यांनी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली असून त्यांना स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यात मदत होत आहे. सपनाताई तायडे यांनी मला इथे काम दिलेलं आहे. मला खूप छान रोजगार मिळतो आणि मी 2 पैसे कमवून माझा घराचा उदरनिर्वाह करू शकते, माझ्या मुलांना शिक्षण देऊ शकते. इथं खूप प्रकारच्या मशिनरी आहे. या मशिनरी मला आधी माहिती नव्हत्या, कशा करायच्या, कशा चालवायच्या. इथं माहिती मिळाली आहे त्याच्याबद्दल आणि मशिनरी कशा चालवायची, अगरबत्ती कशी बनवायची याची माहिती मला इथेच मिळालेली आहे. माझी आता 12वी चालू आहे आणि माझा ITI पण झाला आहे आणि मी शिक्षण करून इथे काम पण करते आणि सपनाताईच्या कारखान्यात मला काम करायला मिळत आहे आणि इथे नवीन प्रकारच्या मशिनरी आहे, अत्तर पण करायला मिळते आणि इथे रोजगार पण मिळते चांगला आणि तेवढीच माझ्या कुटुंबाला साथ पण होते. स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर उभा केलेला उद्योग, त्यातून निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश यामुळे सपना तायडे यांची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सरकारी योजनांचा योग्य वापर केल्यास यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल वरठे, अमरावती.